परंतु नामांतरा लढ्यामध्ये जे जे नेते झाले, पुढारी झाले, त्यांनी मात्र नामांतराच्या लढ्यात उद्ध्वस्त झालेल्या घराकडे पाहिलं नाही. परंतु प्रबुद्ध साठे, तुम्ही कालच्या व्हिडिओमधून नामांतराच्या लढ्यात उद्ध्वस्त झालेल्या घरांचा आक्रोशाची तुम्ही आठवण ठेवली. याबद्दल अनेकांनी मला कौतुक आणि अभिनंदनाचे अनेक फोन केले. विशेषतः महिला वर्गाने फोन केले की ज्यांची ज्यांची मुलं नामांतर लढ्यामध्ये शहीद झाली, ज्यांच्या भावाचं हातपाय तोडले गेले, ज्यांच्या नवऱ्याचे हातपाय तोडले गेले, अशा महिलांचे मला फोन आले. मग हा आमचा जो कांबळे आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी शहीद झालाय हो. आणि तो कांबळे ज्या शिवसेनेच्या नामांतर लढ्याच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेना आमचा कांबळे कसा वाचविल, कसा जिवंत ठेवील हो. आणि अशा या आमच्या कांबळ्याला ईडी का तुडविल? ईडी आमच्या कांबळ्याला का तुडविल? ईडी कांबळ्याला का तुडविल? कांबळे काय शिवसेनेतून शिंदे गटात गेलाय? कांबळे काय शिवसेना सोडून शिंदे गटात गेलाय का? कांबळे डायरेक्ट भाजपमध्ये गेलाय. कांबळ्याला ईडीची भीती घालून, त्या ईडीच्या भीतीला घाबरून कांबळे शिंदे गटात गेला नाही आणि भाजपमध्ये गेले नाही. आणि कांबळ्याकडे काय अवैध संपत्ती आहे? आंबेडकर चळवळीमध्ये स्वाभिमान जपणाऱ्या या कांबळेकड अवैध संपत्ती आहे? तो राजकीय पुढारी आहे? त्यानं काय भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपत्ती मिळवलेली आहे? मग कशासाठी ईडी त्याच्यावर धाड घालील? मग ईडी त्याला तुरुंगात का ठेवील? आणि ईडी ही कांबळ्याला का तुडवील? अरे कांबळ्याकडे अशी कोणती संपत्ती आहे? कांबळ्यानं काय भ्रष्टाचार केला? कांबळा काय आमदार, खासदार, मंत्री कांबळे होता की त्यातून त्यांनी सत्तेच्या जोरावरती अवैध संपत्ती गोळा केली आणि त्या अवैध संपत्तीच सापडली म्हणून ईडीनं तुरुंगात टाकलं? मग तो भाजपमध्ये येईना म्हणून ईडीनं त्याला पकडलं, तुरुंगात टाकलं आणि त्याला तुडवलं, असं नाही ना. मग कांबळेला विनाकारण कांबळेला ईडीनं का तुडवला? अरे कांबळेकडे काय संपत्ती कोणती? आंबेडकर चळवळीमध्ये जपलेला त्याग आणि स्वाभिमान, आंबेडकरवादी स्वाभिमान आणि त्याग, आंबेडकरवादी चळवळीमध्ये स्वाभिमान आणि त्याग ही कांबळ्याची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. एवढंच काय, आंबेडकर चळवळीत जपलेला त्याग, चारित्र्य, नैतिकता आणि स्वाभिमान ही जगातील सगळ्यात मोठी संपत्ती, ही जगातील सगळ्यात मोठी दौलत आहे. ही दौलत कधीही संपणार नाही. या संपत्तीवर ईडीचा बाप सुद्धा धाड घालणार नाही. या संपत्तीवर, या दौलतीवर, या स्वाभिमान, त्याग आणि चारित्र्य, नैतिकता जपलेल्या आंबेडकरवादी चळवळीत जपलेला हा स्वाभिमान, या स्वाभिमान ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती कधी चोरीला जाणार नाही. या दौलतीवर कधीच ईडी धाड टाकणार नाही. तर उलट या संपत्तीवर माणूस समाज आणि प्रबुद्ध राष्ट्र, प्रबुद्ध भारत घडणार आहे, हे राष्ट्र घडणार आहे. अशी ही संपत्ती जपल्याला हा कांबळे, अशा कांबळेला ईडी का मारील? उलट हा कांबळे ईडीचा अधिकारी झाला पाहिजे तर त्या ईडीचा गैरवापर थांबेल. काय असा कांबळे ईडीचा अधिकारी झाला पाहिजे तर भाजपसारखा मनोवादी पक्ष त्या ईडीचा गैरवापर करणार नाही. आणि मग या कांबळेला आतापर्यंत नितीन चंदन शिवे यांनी आपल्या कवितेमध्ये अनेक वेळा कांबळेला मारलं, कांबळेला तुडवलं, तरी कांबळे रडला नव्हता, नुसताच कणला होता. पण आता मात्र कांबळेला राग आला. काय, माझी ही आंबेडकरवादी स्वाभिमान आणि त्याग ही मी संपत्ती जपली, ही माझी संपत्ती आहे. आणि ह्या संपत्ती जपलेल्या आहे, माझ्याकडे कुठली अवैध संपत्ती नाही. मी काय शिंदे गटात गेलो नाही, मी भाजपमध्ये गेलो नाही, मी कुठल्या पक्षामध्ये नाही, मी आमदार खासदार नाही, त्यातून काय मी संपत्ती कमवली नाही. तरी सुद्धा ही नितीन चंदन शिवे मला काय ईडीकडून मारतोय, तुडवतोय, म्हणून आता राग आला.
कांबळ्यालाच राग आला की मी आत्तापर्यंत आंबेडकर चळवळीत जपल्याला स्वाभिमान ही माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्या संपत्ती मी जपली म्हणून येडी का मला मारेल. आणि म्हणून आता मात्र कांबळ्याला प्रचंड राग आला आणि त्या रागाच्या भरात नितीन चंदनशिवेलाच कांबळेनं तुडवला. काय या कांबळ्याला आता राग आला. ही नितीन चंदनशिवे मला काही माझ्या नावावर काही बडबडायला लागला म्हणून कांबळ्याला राग आला. आणि ह्या नितीन चंदनशिवेला ही दंगलकार नव्हे जंगलकार नितीन चंदनशिवेला या कांबळ्यानं आता असा तुडवला. परंतु नितीन चंदनशिवे मात्र हुशार मात्र निघाला नाही. तो नुसता रडला नाही तर काही मनाला वाटेल ते काही बडबड सुटला. काय या कांबळ्याने नितीन चंदनशिवेला तुडवला पण नितीन चंदनशिवे हुशार नाही निघला तर तो नुसता काढलाच नाही तर मनाला वाटेल ते येड्यावणे काही बडबडत सुटला. स्वार्थापायी बडबडत सुटला. दिसलं तेच का तिकडं फिरत्या रंगमंचकावर कांबळ्याच्या नावानं उगाच बडबडत सुटला. मी एवढंच म्हणेल की बाबांनो नितीन चंदनशिवे कुठेही जा बाबा तुला तो अधिकार आहे. कुठल्याही स्टेजवर जा. उद्या तुला भाजप RS वाली बोलवतील. उद्या तू म्हणशील बाबा RSला जर माझी कविता जरा कुरवाळू वाटत असेल RSS वाल्याला तर मग मी काय जाऊ नये. कुठेही जा बाबा मला काही म्हणायचं नाही. काँग्रेसच्या स्टेजवर जा, राष्ट्रवादीच्या जा, शिवसेनेच्या जा, शिंदे गटाच्या जा, भाजपच्या जा, कुठंही जा. पण आंबेडकर चळवळीतल्या कांबळेनं जपल्याला त्याग आणि स्वाभिमानी मूल्याचा बाजार आणि निलाव मात्र मांडू नको एवढंच या निमित्तानं सांगेल. जर आंबेडकरवादी चळवळीत कांबळेनं जपल्यालं चारित्र्य, इमान, त्याग आणि स्वाभिमानाचा जर तू निलाव मांडायला लागला कुठल्याही स्टेजवर कुठेही जा याच्याबद्दल राग नाही पण त्या कांबळ्याच्या स्वाभिमानाचा निलाव आणि बाजार कुठल्याही स्टेजवर जाऊन जर तू मांडायला लागला तर निश्चितपणे हा कांबळे तुला तुडवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच कांबळ्याच्या तुझ्या कवितेतील कांबळ्याचं मूल्य जपावं त्याचा निलाव मात्र मांडू नको. कुठेही जा बाबा.